गोपाल कृष्ण भगवान की जय। अनेक साधू संतांच्या पदस्पर्शानं पवित्रांनी पुनीत झालेले आपल्या या बडेवाडी नावाच्या गावामध्ये ऐश्वर्य संपन्न राष्ट्र संत सद्गुरू भगवान बाबा यांनी प्रारंभित केलेला 92वा नारळी सप्ताह आणि या नारळी सप्ताहामध्ये दुपारच्या सत्रामध्ये गोपाल कृष्ण परमात्म्याचं चरित्र अर्थात कृष्ण परमात्म्याची वाङ्मयीन प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण आणि त्या श्रीमद भागवत महापुराण कथेचा आज आपला हा 5वा दिवस आहे। 5व्या दिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या आनंदानं मोठ्या प्रेमानं उपस्थित आहात। भगवान परमात्म्यानं जसं ठेवलं तसं राहावं लागतं। ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। दिवस 5वा आहे आणि कथेच्या जागा 3 झालेल्या आहेत। लक्षात आलं का नाही? 3 जागेवर फिरली आहे। आज जर पाऊस आला आणि पुन्हा याचं काय झालं तर आता ही उचलायची गडावर घेऊन जायची डायरेक्ट। लक्षात आलं का नाही? आता इकडं तिकडं ठेवायची नाही, आता डायरेक्ट गडावर घेऊन जायची। म्हणून आपण सगळेजण त्या निमित्तानं उपस्थित आहात। आजचा हा कथेचा 5वा दिवस आहे। खरं म्हणजे कथा आपण सांगतच नाही, कथा सांगायला तेवढा वेळच आपल्याला पुरत नाही, पण जशी जमेल अशी भगवान बाबाची सेवा करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत असतो। सज्जनांनो, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र सूत ऋषी शौनकादी ऋषींना नैमिषारण्याच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी वर्णन करून सांगतात। ऐका, लक्ष द्या। आणि शुकदेव भगवंत राजा परीक्षितीला गंगा मैयाच्या किनाऱ्यावर चरित्र वर्णन करून सांगतात। गोपाल कृष्ण परमात्म्याचे चरित्र आहे। बघत बघत आपण म्हणजे एका वाक्यामध्ये सांगत आपण दशमस्कंदापर्यंत त्या ठिकाणी येऊन पोहोचलो होतो। दशमस्कंद म्हणजे भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव सोहळ्यापर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचलो होतो। गोकुळामध्ये त्या ठिकाणी देवाचा जन्म आहे। जन्म मथुरेमध्ये झाला। लक्ष द्या, कृष्ण परमात्म्याचा जन्म मथुरेमध्ये आहे, आनंद मात्र गोकुळामध्ये आहे। लक्षात आलं? गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। आनंद उत्सव गोकुळामध्ये, जन्म मात्र मथुरेमध्ये। लक्षात आलं का नाही? म्हणून असं कुठंच लिहिलं नाही की कृष्ण मथुरेत जन्माला, अजिबात नाही। खरं तर जन्म मथुरेतच झाला, पण शुकदेव सांगतात राजा आनंद उत्सव गोकुळामध्ये, त्या आनंद उत्सवामध्ये आपण त्या ठिकाणी सहभागी झालो होतो। सगळ्या गोकुळामध्ये बातमी पसरली, नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की। कृष्णाचा जन्म झाला, देव जन्माला आला, नंद राजाला मुलगा झाला, नंदाला मुलगा झाला। आनंदाच्या भरामध्ये गोदान सुवर्णदान अनेक प्रकारचं दान द्यायला नंदानं सुरुवात केली। नंदाला वयाच्या 75व्या वर्षी मुलगा झाला होता। खरं म्हणजे मुलगा झालाच नव्हता, हा गुणाचा होता आपल्याला काल सांगितलंय। वसुदेव आणि देवकीचा असणारा जो कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी वसुदेवानं त्या ठिकाणी कृष्णाला ठेवलं। त्या यशोदेला मुलगी झाली होती, ती मुलगी उचलली आणि मुलगी घेऊन तो मथुरेला त्या ठिकाणी आला। सकाळी सगळ्या गोकुळात बातमी, नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की, कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला। बघता बघता सगळ्या गोकुळामध्ये या गवळणीनं त्या गवळणीला, त्या गवळणीनं त्या गवळणीला सगळ्या गोकुळात बातमी पसरली। गवळण म्हणती गो, गवळण म्हणती गो, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला। म्हणती गो, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला। म्हणती गो, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला। सबले म्हणती गो, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला। गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला। गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला। गवळणीला पुत्र झाला यशोदेला। म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला। म्हणती गो, गवळण म्हणती गो, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला। 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 सगळ्या गोकुळामध्ये
बोलू नका. गौलन म्हणली हो म्हणली गवळला पुत्र झाला यशोदेला एक धावी एक पुढे वाटिता ती सुलठवणे सुईनीची गलबल धारी दासी नदी हेल धारी गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गोकुळामध्ये बातमी त्या ठिकाणी पसरलेली आहे. नंदाला मुलगा, लक्ष द्या, बोलू नका. नंदाला मुलगा झाला, नंदाला मुलगा झाला ही बातमी सगळीकडे पसरली गेली. बघता बघता त्या ठिकाणी गोकुळामध्ये सगळीकडे आनंद उत्सव आहे. आणि गोकुळामध्ये आनंद उत्सव आहे. गुडिया पोरणे करती कथा गाती गाणे, पाने गायला लागल्या, गुड्या उभा केल्या, तोरण बांधले गेले. अनेक पद्धतीनं कृष्ण परमात्म्याचा जन्म उत्सव त्या ठिकाणी साजरा केला. आता लक्ष द्या, मुद्दा एवढाच आहे, कृष्ण परमात्म्याचा जन्म उत्सव सगळ्यांनी साजरा केला ही गोष्ट महत्वाची आहे. पण मुलगा झाला म्हणूनच जन्म उत्सव साजरा करावा असं अजिबात नाही. तर मुलगी झाली तरीही तेवढाच आनंद उत्सव आपण साजरा केला पाहिजे. कारण जेवढी मुलाला किंमत आहे तेवढीच मुलीला किंमत आपल्याकडे असली पाहिजे. बरेच लोक म्हणतात की मुलगा हा वंशाचा दिवास, बरोबर आहे. काय झालं? अरे आज तरी सुखासुखी करू दे थोड्या वेळ, मला कथा तासभर. जरा विनंती आहे आपल्या सर्वांना, आपसात चर्चा करू नका. काय झालंय तिथे, काय झालंय? आपसात चर्चा करू नका, आपण कथा श्रवण करतात. विनंती आहे. काय झालं हे तर सांगा. झालं नाही काही बोलायला काय झालं? बसा, शांत बसा. गोपाल कृष्ण भगवान की जय. बसा, आता बोलू नका, आवाज येऊ देऊ नका तिकडे. इकडे मध्ये येऊ देऊ नका ना. तिथून पुरुष मंडळीत ना मध्ये जागाच नाही, मध्ये कशाला पाठवतात. आता त्याच्यावर बडबड करत बसू नका. जिथं जागा मिळेल तिथं बसा. यांना मध्ये कशाला येऊ दिलं? अहो लोक 12 वाजल्यापासून बसले तर तुम्ही मध्ये अचानक येत आहे. सगळीकडे आनंद उत्सव आहे. मुलाचा जन्म. अरे
बडबड बंद करा हो, शांतता ठेवा. शांत ऐका, फक्त बोलू नका. तुम्हाला भगवान बाबाची शपथ आहे, आता जर बोलताल तुमचं वाटोळं करतील बाबा. एकाचाही आवाज आला तर त्याचं भगवान बाबा वाटोळं करतील. शपथ आहे तुम्हाला. भगवान बाबा की. आता जर बोलला तर बघा, बाबाची शपथ आहे. मुलगा झाला म्हणून आनंद उत्सव साजरा तर झालाच पाहिजे, पण मुलगी झाली म्हणून सुद्धा आनंद उत्सव साजरा केला पाहिजे. मला असं वाटतंय की मुलगा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी सुद्धा वंशाची पंथी आहे, हे लक्षात ठेवा. भगवान बाबाच्या मध्येच टाळ्या वाजू नका, शांत बसा. कुठं वाजवायचं हे कळत नाही, शांत बसा. मुलगा झाला हा तर आनंद उत्सव असलाच पाहिजे, पण मुलीबद्दल सुद्धा आपल्या अंतकरणात प्रेम असलं पाहिजे. भगवान गडाच्या नारळी उत्सवातून आपल्याला विनंती असेल की मुलगा झाला तर आनंद मानाच, पण मुलगी झाल्यावर सुद्धा खूप आनंद आपण मानला पाहिजे. कारण पहिली बेटी ही धनाची पेटी असते, हे लक्षात ठेवा. बऱ्याचदा आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर साहेबाला सांगत असतो, डॉक्टर साहेब मुलगा असेल तर ठेवा, मुलगी असेल तर मारून टाका. का मारताय त्या मुलीला? काय चुकलं दादा तिचं सांगा, काय चुकलं सांगा. एखाद्या वेळेला आपलं मड चांगलं दिसावं असं वाटत असेल तर एखादी तरी मुलगी आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. आपण मेल्याच्या नंतर मुलं रडणार नाही तर रडणारे त्या मुली रडणार. शेवटी माईला आणि बापाला सगळ्याचा आधार संपल्याच्या नंतर ज्याचा आधार मिळत असतो ना, ती मुलगी असते, हे लक्षात ठेवा. दारामध्ये चिमण्यांचा चिवचिवाट आणि घरामध्ये मुलीचा किलकिलाट असल्याशिवाय घराला दर्पण कधीच येत नसते. एखाद्याला जर मुलगी असेल तर भाग्यवान आहे ती माणसं. एखाद्याला 2 मुली असतील तर भाग्यवान आहे, एखाद्याला 4 मुली असतील तर भाग्यवान आहे. भाग्यवान आहेत आमचे माधवरावजी चाटे सर, मला वाटते त्यांना 2-3 किती मुली आहेत सर? 3 मुली आहे. 3 वेळेला कन्यादान करण्याचा अधिकार ती मुलगी बापाच्या जीवनामध्ये देत असते. गड्या असू द्या मुलगा, पण मुलाबरोबर एखादी तरी मुलगी प्रत्येकाच्या जीवनात असली पाहिजे. मुलगा वंशाचा दिवा असेल, पण मुलगी वंशाची पंथी असते. वंशाच्या दिव्यासाठी तुम्ही पंथी विझवू नका, आमच्या कथेची इच्छा असते. 9 महिने 9 दिवसाने 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्याबाई. वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विझवाई. 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 9 महिने 9 दिवसाने 9 दिवसाने झाली जग बघण्याबाई. वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विझवाई. 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 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई. 9 महिने पूर्ण झाले, 9 दिवस पूर्ण झाले. त्याही गर्भातल्या मुलीला जग बघण्याची इच्छा असते ना. वाईट याचं वाटते दादा, आपल्याला मैत्रीण पाहिजे, आपल्याला प्रियसी पाहिजे, आपल्याला बायको पाहिजे, आपल्याला बहीण पाहिजे, आपल्याला भाऊजाई पाहिजे, फक्त आपल्याला मुलगी नको. का नकोय मुलगी? मुलगी जर नको असेल तर तुम्हाला पुढे चालून हे नाते आता संपत आले. आता हे नाते संपले. अरे 6 मावशी आहेत, मला 6. आता 1 मावशी सुद्धा राहिली नाही. राहिले का? फक्त मुलगा पाहिजे, मुलगी नको. काय चुकलंय? ती मुलगी म्हणते आई का येऊ दे मला जन्माला, आणि उद्या तुझ्या जर गर्भाची चाचणी झाली तर नाक डोळे मोडू नको आई, मी तुला विनंती करते. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार. उद्या तुझ्या गर्भाची
बसलेल्या माईनं, सगळ्या माईनी सांगा मला, तुमच्या आईनं जर तुम्हाला मुलगी आहे म्हणून गर्भातच मारला असतं तर हा सप्ताह बघायला मिळाला असता का? मिळाला असता का? सांगा, आई मिळाला असता का? काय कोणी मिळाला असता का? नाही. मग आपणही एक लक्षात ठेवा, मी नारळी सप्ताहातून संदेश देतो, ग्रामीण पत्रकार आणि माझं वाक्य लिहून ठेवा. आपल्याला संदेश देतो की असू द्या, 2 मुली असू द्या, 3 मुली असू द्या, 4 मुली असू द्या, तुम्ही जीवनामध्ये केलेलं पाप कन्यादानाच्या निमित्तानं त्या मुली फेडल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. चाटे सर, एकानं मला प्रश्न विचारला होता की म्हणे महाराज, या जगामध्ये प्रत्येक मुलीला जर मायबाप सांभाळण्याचा अधिकार असता तर या जगात कुणाचेच मायबाप वृद्धाश्रमात गेले नसते. ऐकताय माझं? टाळ्या वाजवण्यासारखं नाही, हे नंतर टाळ्या वाजवण्यासारखं आहे. प्रत्येक मुलीला जर मायबाप सांभाळण्याचा अधिकार असता तर या जगात कुणाचेच मायबाप वृद्धाश्रमामध्ये गेले नसते. मी त्याला उत्तर दिलं होतं, दादा, प्रत्येक मुलीनं जर आपापले सासू सासरे सांभाळले असते तर जगात वृद्धाश्रमच राहिले नसते. वृद्धाश्रमच राहिले नसते ना. अगोदर सासू सासरेला तर सांभाळा. का मुलीला मारताय? अजिबात मुलीला मारू नका. मुलीला जन्माला येऊ द्या. ती मुलगीच आपल्या आयुष्याचं कल्याण करणार आहे, ती मुलगीच आपल्या कुळाचा उद्धार करणार आहे. संदेश आहे कथेतला आपल्याला की मुलगा झाला म्हणून सगळीकडे आनंद आहे, तर मुलीचा सुद्धा आनंद असला पाहिजे. हा भाव मी आपल्या पुढे मांडला. गोकुळामध्ये सगळीकडे आनंदी आनंद आहे. गोकुळातल्या सुखाला पारावार त्या ठिकाणी राहिलेला नाही आणि सगळ्या गोकुळामध्ये आनंद आहे. पण बाजू 2 आहेत जीवनाच्या 2 बाजू. एक बाजू सुखाची, दुसरी बाजू मला दुःखाची. बाजू 2 आहे. देव कायमस्वरूपी सुख कुणाच्या जीवनात देत नाही आणि कायमस्वरूपी दुःखही देत नाही. कधी सुख है तर कधी दुःख है, इसी का नाम जीवन है. कभी सुख है कभी दुःख है, इसी का नाम जीवन है. कायमस्वरूपी तुम्ही सुखी नसणार आणि कायमस्वरूपी तुम्ही दुःखी नसणार. आज तुम्हाला असं वाटणार आज आपण खूप आनंदी आहोत, खूप सुख आहे आपल्या जीवनामध्ये, दुसऱ्या दिवशी सगळं बिघडून जाणार. त्याचं नाव संसार आहे. लक्षात येते माझं बोलणं? समाधानी कायमस्वरूपी राहूच देत नाही देव. आणि कायमस्वरूपी जर समाधानी राहत असाल तर मग तुला माणूस म्हणायचं नाही, त्याला देव म्हणता येईल. आज माझ्या जीवनात सुख आहे तर उद्या दुःख आहे, बरोबर? पहिल्या दिवशी तिकडल्या मंडपात कथा होती, दुसऱ्या दिवशी ओपनला कथा होती, तिसऱ्या दिवशी पावसात कथा होती. लक्षात आलं का नाही? 4थ्या दिवशी मंडपच फाटून गेला, 5व्या दिवशी पुन्हा मंडपात आले. उद्या आता कुठं जाते देव जाणे. ही फक्त नैमिषारण्यापर्यंत जाऊ नये म्हणजे लक्षात आलं? कुठं जाईल काय सांगता येत नाही. वेळ जशी येईल तसं राहिलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? कोणता प्रसंग कसा येईल ते माहित नाही. त्यामुळे जीवनामध्ये एक संदेश लिहून ठेवा, वेळ कोणतीही असू द्या. लक्षात येते का नाही माझं? वक्त से मैंने पूछा कि मेरा कसूर क्या था. फार सुंदर आहे, लक्ष द्या. वक्त से मैंने पूछा कि मेरा कसूर क्या था, तो वक्त ने हंसकर जवाब दिया, तूने हर किसी को अपना माना, यही तेरा कसूर था. माझं तुम्हाला यातलं काहीच करणार. तुम्ही तिकडल्या मंडपाच्या कामाचे, लक्षात आलं का? तिकडल्या इकडल्या नाहीच. तुम्ही लक्षात आलं का? वेळेला मी विचारलं की माझं चुकतंय कुठं, तर वेळेने हसून उत्तर दिलं, तुझं एकच चुकतंय, तू प्रत्येकाला आपलं मानत गेला, हे चुकतंय. लक्षात आलं का नाही? आणि आपलं म्हणणारी लोक लवकर आपल्याला माती घालत असतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. सगळीकडे सुख आणि दुःख कायम नाही. एकीकडे सुख आहे तर दुसरीकडे दुःख आहे. गोकुळामध्ये काय आहे? सुख आहे. गोकुळात सुख आहे. इकडे गोकुळामध्ये कृष्ण वाढतोय, सुख आहे, तर मथुरेमध्ये मात्र दुःख आहे. गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, मथुरेत कंस मामा गोड मोडतो, मथुरेत कंस मामा गोड मोडतो, मथुरेत कंस मामा गोड मोडतो, मथुरेत कंस मामा
देवकीच्या पोटी यशोदेने पाळला, राधिकेच्या प्रेमासाठी रासक्रीडा खेळला, राधिकेच्या प्रेमासाठी रासक्रीडा खेळला, राधिकेच्या प्रेमासाठी रासक्रीडा खेळला. लाड लाड राधिकेची लाड 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 राधिकेची वेणी मोहितो, मधुरीत कंस मामा बोट बोलितो, मधुरीत कंस मामा बोट बोलितो, मधुरीत कंस मामा बोट बोलितो, मधुरीत कंस मामा बोट बोलितो. गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, मथुरेत कंस मामा आवाज, मथुरेत आवाज, मथुरेत इथे धंदा रोज तोच असल्यामुळे आवाज मोठाच येतोय तुमचा. लक्षात आलं का? दुसरं काय, इकडं आनंद आहे तर इकडं दुःख आहे. ऐकते ना लक्ष देऊन, इकडं आनंद आहे तर इकडं दुःख आहे. कधी कधी सासरमध्ये आनंद असतो, माहेरात दुःख असतो. कधी कधी माहेरात दुःख आहे, सासरमध्ये आनंद. म्हणजे एक वेळेला कायम सुख आणि कायम दुःख एका जीवनामध्ये कधी स्थिर राहत नाही, गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे नाराजच व्हायचं, नाराज व्हायचं नाही. जशी वेळ येईल तसं राहायचं. प्रसंग कसा येऊ, नाराज आहे. मी माझ्या आयुष्यात अजून नाराज झालो नाही, कधीच नाराज होत नाही. जसं असेल तसं असेल, जी वेळ असेल ती वेळ असेल. बरोबर आहे की नाही? नाराज काय व्हायचे? आणि शेवटी आपल्या हातात तरी काय सांग, आपल्या हातात. तुम्हाला काही नाही, थोडंसं लगेच थोडंसं काय झालं की लगेच डोळ्यातून पाणी. गंगा तर किती जवळ असते देव झाले. बरोबर आहे की नाही? लगेच गळा 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 डोळ्यातून पाणी येणार. लक्षात आलं का नाही? आणि लगेच आपले लगेच रडायला म्हणून जवळ जाणार. आता लक्ष द्या, आणि जवळ आले म्हणजे आपलेच असतात असं अजिबात नाही. लक्षात येते माझं बोलून? रोने से कोई अपना नहीं होता, रोने से कोई अपना नहीं होता, जो अपना होता है वो रोने नहीं देता. रडण्याला कोणी आपलंस करता येत नसतं, आणि जे आपले असतात ना ते माणसाला कधीच रडू देत नाही. अपने वो नहीं जो रोने पर आते हैं, अपने तो वो होते हैं जो रोने नहीं देते. डोळ्यातून पाणी आल्याच्या नंतर डोळे पुसायला जे लोक येतात ना ते आपले कधीच नसतात. डोळ्यात पाणीच येऊ नये यासाठी जे प्रयत्न करत असतात ते आपले असतात. आपण आपलं कुणाला म्हणायचं याच्यात जरा चुकतोय, लक्षात ठेवा. आपण कुणालाही आपलं म्हणायला लागलो, हे आपले, ते माझ्या जवळचे, ते माझ्या जवळचे. जवळचे कुणीच नसतात, सगळे त्रास देत असतात. अजून एक वाक्य आहे का, काही माणसं म्हणत असतात तुझी आम्हाला अजिबात गरज नाही. आता तुमची गरजच नाही, तुमची गरज नाही म्हणणाऱ्या माणसाला कधीच सोडायचं नाही, कारण त्याच्या एवढी तुमची गरज कुणालाच नसते, हे लक्षात ठेवा. लक्षात येते माझं बोलणं? आता लक्ष द्या, इकडे सगळीकडे आनंद येते, तिकडे दुःख आहे. ज्यावेळेला मुलगी झाली म्हणून कळालं, कंस पळत पळत आला, घर 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 धरलं पायाला, फिरवलं, दगडावर आपटणार एवढ्या आकाशवाणी झाली. उपजला मजाली, मला काय मारतोस? तुला जन्माला माझ्या आधी, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलाय, आणि तू गोकुळात सुखरूपपणे वाढतोय. तेव्हापासून आता सगळीकडे कृष्ण आला, कंसाला कृष्ण दिसायला लागला, सगळीकडे कृष्ण दिसत होता. काय करावं, दौंडी दिली. जो कोणी गोकुळातल्या 5 दिवसाच्या लेकराला जाऊन मारील त्याला अर्ध राज्य बक्षीस दिलं जाईल. दौंडीवाल्याने दौंडी दिली, दौंडी दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी मावशी पुढे आली, मावशी, आणि मावशी पुढे आल्याच्या नंतर त्या ठिकाणी मावशीनं सांगितलं, दादा मी जे ऐकलंय ते खरंय का? हा, तू जे ऐकलंय ते खरंय म्हणे. आम्ही जर त्या मुलाला मारून आले तर मला अर्ध राज्य दिलं जाईल. हो, तुला सुद्धा अर्ध राज्य दिलं जाईल. आणि त्याच वेळी सुंदर रूप धारण केलं, आणि सुंदर रूप धारण करून मावशी आता नंद राजाच्या घरी येते.
नाम म्हणे आई नंदाची घरा, नाम म्हणे आली नंदाची स्वरूप सुंदरा देवांगना, नामा म्हणे आली नंदाची घरा. नंद राजाच्या घरी त्या ठिकाणी आलेली आहे. पुतना मावशी नंदाच्या घरी आली आणि आवाज दिला, यशोदे यशोदे बाहेर ये. ऐका, लक्ष द्या. यशोदा माता बाहेर येते. अगं यशोदे ओळखलंस का? ती म्हणली नाही ओळखलं. अगं मी तुझी बहीण आहे. बस तुझा जन्म नव्हता तेव्हाच माझं लग्न झालं, तू उशिरा जा. ती म्हणली मी एकुलती एकच आहे. अगं मी तुझी चुलत बहीण आहे. ती म्हणली माझा बाप एकटाच आहे. अगं मी तुझी मावस बहीण आहे. माझी माई एकटीच आहे. पुतणीने विचार केला कुठलं सक्सेस होत नाही. ती म्हणली अगं दारातच बोलणार आहेस का घरात येणार आहेस? मग अतिथी देव भोगवून घरात नेलं, बसवलं, सांगितलं अगं यशोदे मुलगा झाला म्हणून बातमी कळाली. मुलगा झाला म्हणून बातमी कळाली. कुठे तुझा मुलगा? दाखव त्याला. अंगड टोपडं आणलंय मी. तिनं सांगितलं यशोदेनं. माय म्हणली आत्ताच आली आहे, कोणही काही माहित नाही, कुणाची नजर कसली कुणाची नजर कसली. तिनं सांगितलं काय झालंय बघ. काय झालं म्हटली ताई, मी काल त्याला घेऊन बाहेर गेले ना तर त्याला नजर लागली. काय झाली? नजर लागली आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या अंगाला ताप आली आहे आणि ताप आल्यामुळे तो पाळण्यात झोपलाय. कृष्णाला कान्हाला दुसर कशी झाली, ताप लई आली, ताप लई आली, ताप लई आली, ताप लई आली. सुरेशानंद महाराज आले. शृंग ऋषी गड आहे तिथले महंत आहे. ते आपल्या गडाशी त्यांचा अतिशय स्नेहाचा संबंध आहे. तुकाराम बाबा म्हणून एक मादळ महिला मागे एकदा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याच्यामध्ये महाराज गेले होते. त्यांच्या गादीवर बसलेले आहेत. जोरदार टाळी वाजून त्यांचाही नारळी सप्ताह आहे. त्याचं निमंत्रण भगवान गडाला देण्यासाठी ते आलेले आहेत. निमंत्रण या ठिकाणी पोस्ट झालेले आपल्याला परवानगी आपण देऊ शकता. गोपाल कृष्ण भगवान की द्या लक्ष माझ्याकडं. ताप आलेली आहे, कृष्णाला ताप आली असं सांगितलं गेलं आणि आत्ताच पाळण्यात काय झालंय? बोला ना. आत्ताच पाळण्यात उड्या आणते. पाळण्यात काय करते? ताप आल्यावर माणूस काय आणतं? उड्या आणतं. काय करतं? हा झोपलंय का? उड्या हाणून दाखवू तुम्हाला इथं 2-4 पाळण्यात झोपलंय म्हटल्याच्या नंतर कृष्णाला ही बातमी पाळण्यात कळाली आणि कृष्णानं सांगितलं सकाळी सकाळी भवानीचं गिराईक आहे. पहिलं गिराईक आलंय आणि आई म्हणते झोपलंय. मी काय इथं झोपा काढण्यासाठी आलो का? लगेच त्यानं रडायला सुरुवात केली. लेकरं रडत असतात. लेकराचं रडणं हे शस्त्र असतं. पहिले लेकरं वेगळे रडत होते, आता वेगळे. पहिले असे रडत होते. कसे रडत होते पहिले लेकरं? असे असे रडत होते. आता रडण्यात बदल झालाय. आता चहा
असे रडायला लागला कृष्ण परमात्मा. मोठमोठ्यानं रडतायत आणि रडत असताना यशोदा माता आता कृष्णाच्या जवळ जाते, असं त्याला हातात घेते. रडू नको म्हणते, रडू नको बाळा. खाली बाई बसविली स्टेजच्या खाली. खाली बस अनुष्का, खाली बस. रडायला लागला कृष्ण परमात्म्याला. यशोदा शांत बसा. त्या ठिकाणी जाते, म्हणते बाबा रडू नको. कशासाठी रडतोस? रडू नको. अनेक पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न करते यशोदा माता, समजावण्याचा प्रयत्न करते, पण कृष्ण काही रडता थांबत नाही. अनेक पद्धतीने समजावते. समजावण्याचा
प्रयत्न केला पण कृष्ण परमात्मा रडता थांबत नाही. आता कृष्ण परमात्मा रडायला बघितल्याच्या नंतर पुतना म्हणते की काय रे यशोदे किती लबाड बोलतेस ग. माझ्या तुम्ही लक्ष द्या सगळ्या, किती लबाड बोलतेस ग. आताच तर म्हणली कृष्ण झोपलाय आणि आताच तर रडतोय. आम्ही इकडं अगं कामाच्या व्यापार त्याला पाजायचे विसरलीत माणसं म्हणतात माय मरावा मावशी उरावा. आणि इकडं माईचं काय मावशीचं काय माझं दूध पाजते. आणि लगेच त्या ठिकाणी पुतणेनं कन्हैयाला घेतलं आणि लगेच आपल्या स्तनाला लावून दूध पाजायला सुरुवात केली. सुंदर वेश धारण करून आलेली होती पुतना. स्तनाला लावल्याबरोबर देवानं विष प्राशन केलं, देवानं दूध प्राशन केलं, देवानं रक्त प्राशन केलं. पंच प्राण परमात्मा आपल्याला सुरुवात करतात. आता पुतना म्हणते सोड सोड ऋषिकेशी मी तुझी तरे मावशी, सोड बाबा सोड. त्यावेळेला देवानं सांगितलं पुतणे पहिली गोष्ट मी कुणाच्या नादी लागत नाही. एकदा नादाला लागलो तर पुन्हा सोडत नाही. लक्षात येते ना माझं बोलणं. पहिली गोष्ट मी कुणाच्या नादी लागत नाही, नादाला लागल्यावर पुन्हा सोडत नाही. पुतणे आता तुझा उद्धार केल्याशिवाय मी सोडणार नाही. नादी लागायचं असेल तर देवाच्या नादी लागा, देवाचा विरोध करायचा असेल तर देवाचा करा. अरे देवाचा विरोध पुतणेनं केला तरी पुतणेला सायुज्य नावाचा मोक्ष त्या ठिकाणी देवानं दिला. विरोध जरी करायचा असेल तरी देवाचाच केला पाहिजे. भगवान पुतणेचा त्या ठिकाणी उद्धार करता. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुतणेचा त्या ठिकाणी उद्धार केला. असे अनेक राक्षस मारले. काग बग रिटा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाणी उडविली. सुखदेव सांगतात राजा कागासूर बकासूर रिटासूर अनेक राक्षस त्या ठिकाणी मारले, अवघी दैत्य खाणी उडविली. आणि पुढे आता भगवान परमात्म्याचा नामकरण विधी त्या ठिकाणी संपन्न होतोय. गर्गाचार्याच्या द्वारा नामकरण विधी संपन्न होणार. नामकरण विधीला गर्गाचार्य येतात. गर्गाचार्यांनी बलराम दादाचा आणि कृष्ण परमात्म्याचा नामकरण विधी सोहळा केला. पहिल्यांदा रोहिणीचा मुलगा, अंगात ताकद आहे बल अधिक राम म्हणून त्याला बलराम असं म्हटलं जातंय. श्री अधिक कृष्ण हा कृष्ण वर्णाचा असल्यामुळे आणि म्हणून त्याला श्रीकृष्ण असं नाव ठेवण्यात आलं. गर्गाचार्यांनी स्तुती केली आणि गर्गाचार्य आता निघून जात आहे. इकडं पुतणेचा उद्धार झाला कंसानं. सुखदेव सांगतात राजा कंसानं आता ब्राह्मणाचं रूप धारण करून मावळ भट त्या ठिकाणी पाठवला. ब्राह्मणाचं रूप धरून आलेल्या मावळ भटाला यशोदा मातेनं घरामध्ये जागा दिली. भविष्य बघणारा म्हणून आला. पाठीला पाठ, पोटाला पाठ, टेकायला पाठ, उद्भत्याचा घमघमाट. लक्षात आलं का नाही? एवढा सगळा थाट माट केला कुणाचा? त्या मावळ भटाचा. आणि त्यानं बघितलं, पुत्र यशोदेनं सांगितलं बाबा पंचांग बघा, माझ्या लेकराचं भविष्य बघा. इकडे लक्ष द्या, भविष्य कुठंच बघ जाऊ नका. ऐकताय तुम्ही लक्ष देऊन. भविष्य कुणाला कळतही नसते. आपला हात आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा, आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. अंधश्रद्धेला थारा द्या जरा. आपलं बबन भाऊ कर्तृत्व महत्वाचं आहे. तुमच्या हातातल्या रेषा बघण्यापेक्षा हात तुमचे मजबूत असू द्या. हात मजबूत असतील ना तर काही होत आणि शेवटी नशिबात जे व्हायचं ते होणारच. इकडे लक्ष द्या. आज दुकानामध्ये जर गेलात तर दुकानामध्ये गेल्याच्या नंतर सोन्याच्या दुकानामध्ये सोन्याचे भाव आता लाखावर गेले. बरोबर ऐकताय ना तुम्ही? दुकानामध्ये मार्केटमध्ये गेलात तर सोन्याचे भाव आता लाखावर गेले. लाखावर सोन्याचा भाव गेलाय. पण शेतकऱ्याचं सोनं मात्र काल 2 दिवसामध्ये मातीत गेलं. हे लक्षात घ्या. या पावसानं सगळं मातीमध्ये गेलं. एकदा निसर्ग कोकला, एकदा देव कोकला आणि त्यानं ठरवलं तसंच होत असतंय. गड्या तुम्ही आम्ही ठरवलंय तसं कधीच होणार नाही. देवानं जे ठरवलं ते होत राहणार आहे. माझ्याकडे पूर्ण लक्ष द्या. तुका म्हणे नलगे देवाशी उसावे मनाशी पुसावे काय केले. आपल्या मनात जे आहे आपण जे कर्म करतो ते होणारच आहे. नाराज आयुष्यावर कधीच होऊ नका. आम्ही आमच्या आयुष्यात कधी नाराज नाही. एवढे संकट जीवनामध्ये आले, खूप संकट जीवनात आले. संकटाला तोंड दिलं, गरिबी काय असते भोगली, या सगळ्या गोष्टी सहन केल्या. पण सगळ्या गोष्टी सहन केल्याच्या नंतर खचून कधी गेलो नाही. तुकाराम महाराज लाड आले त्या ठिकाणी. तुकाराम महाराज लाड खरं तर चिखलीचेच येते. आंबळाच्या गडावर तिकडे आहेत आमच्याकडे केस तालुक्यात. त्यांनी संत भगवान बाबाचा ग्रंथ त्या ठिकाणी लिहिलाय. शेवटी आपण ते त्याचं त्या ठिकाणी प्रकाशन करणार आहोत. मी एकच सांगतो की
संघर्ष काय असतो जीवनामध्ये हे ज्यानं केलेलं असतो त्याला माहीत असतं की अनेक लोकांनी त्रास सहन केलेला आहे. पण एक लक्षातच ठेवा सगळ्यांनी, त्रास सहन केल्याशिवाय तुम्ही कधीच मोठे होऊ शकत नाही. दगडाला जेव्हा देव पण मिळतं ना त्यासाठी टाक्याचे घाव त्याला सहन करावे लागतात. अजून सांगू, डायरेक्ट सासू होता येत नाही, त्यासाठी अगोदर तुम्हाला सून बनावतात. ऐकताय तुम्ही? अगोदर काय अहो काय हो आपले पोलीस ताई तुम्ही काय हो तुम्ही सांगा ना त्यांना. ऐकत नाहीत म्हणजे शांत बसत. तुम्हाला भगवान बाबाची शपथ घालू नये तुम्ही शांत बसत नाही. गोपाल कृष्ण भगवान की गेलं माझ्या लक्षातून. कुठं राहत सासू होता येणार नाही त्यासाठी अगोदर काय व्हावं लागेल? सून व्हावं लागेल. तसं डायरेक्ट तुम्हाला देव होता येणार नाही त्यासाठी अगोदर तुम्हाला संघर्ष करावा लागेल. ऐकताय तुम्ही? लक्ष देऊन मावळ भट त्या ठिकाणी आला. भविष्य बघायला तर मलाही भविष्य कळतं. मी भविष्याचा अभ्यास केला. हे रेषावर सांगू शकतो मी अभ्यास केले. ते कुणी आमच्या तिकडे ज्ञानेश्वरी विद्यापीठ आहे भगवानगडवर सगळे आमचे महाराज मंडळी जेवढे बसले तिथं स्टेजवर तेवढ्यांना भविष्य कळतं. पण आम्ही सांगत नाही कारण भविष्य ज्ञानेश्वरीतच आहे. भविष्य कुठं लिहिलंय? ज्ञानेश्वरीतच भविष्य. मी हातावर सांगू शकतो. डावा हात घ्या, डावा हात घ्या. डाव्या हाताच्या मध्यभागी रेष असते. माऊलीने सांगितले मध्यभागी रेष असते. ती रेष जर सरळ असेल, महिलाबद्दल बोलतोय मी, सरळ असेल सरळ तर त्याला धनरेषा म्हणतात. कोणती रेषा? धनरेषा. त्याच्याकडे पैसा भरपूर असतो, पैसा येणार असतो. धनरेषा. आता पुरुष मंडळी तुमच्यासाठी तुमच्या हातासाठी उजवा हात घ्या. उजवा हात. उजव्या हाताची करंगळी बघा. करंगळीच्या खालच्या साईडला या साईडला खालच्या साईडला एक रेष असेल तर एक बायको, दोन रेषा. म्हातारे सुद्धा रेषा बघायला. रेषा म्हणल्यात आता रेषा. यशोदेनं सांगितलं कृष्णाचं भविष्य बघा. हातात हात दिला आणि इकडे माझ्याकडे बघा. आता माझ्याकडे बघा. असं तोंड केलं. मावळ भट्टानं असं सांगितलं यशोदे मुळावर जन्माला आलंय लेकरू. कशावर जन्माला आलंय? बोलू नका. कशावर जन्माला आलंय? मुळावर जन्माला आलंय. मोठा खड्डा खांदा आणि त्याच्यात पुरून टाक केला. यशोदे फार वाईट लेकरू आहे. व्याभिचारी. कसलं लेकरू आहे? व्याभिचारी लेकरू. व्याभिचारी फार वाईट आहे. इकडे माझ्याकडे तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. व्याभिचार करणारं लेकरू आहे आणि बस हा सगळ्या कुळाचा काटा काढणार आहे. काटा. कृष्ण गोपन भाऊ मनात एकच म्हणत होता. कृष्ण म्हणत होता ब्राह्मण डुप्लिकेट आहे पण भविष्य खरं सांगतो. लक्षात आलं? ब्राह्मण डुप्लिकेट आहे पण भविष्य खरंच सांगतोय की मी खरंच कुळाचा काटा काढणार आहे. खरंच मी व्याभिचार करणार. यशोदे चोऱ्या करणार आहे. चोऱ्या. अरे भविष्य बरोबर आहे म्हणले. ब्राह्मण डुप्लिकेट आहे पण भविष्य खरं आहे. ऐकताय ना तुम्ही? लक्ष देऊन. आणि मग अशा पद्धतीनं एक शब्द चुकला तोपर्यंत शांत होते देव. पण यशोदा म्हणली की बाबा काल गर्गाचार्य आले होते. कोण आले होते? गर्गाचार्य. आणि गर्गाचार्यांनी तर भविष्य चांगलं सांगितलं. अरे 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 यशोदे गर्गन मी एकाच वर्गात दोघं सोबतच शिकायला आम्ही. यशोदे मी गणितात पुढं तो विज्ञानात पुढं पण गर्ग तो चुकला गणिताशी. त्याला शब्दाचा खेळ जमला नाही. रेषेचा खेळ जमला नाही. गणित त्याचं चुकलं. यशोदे याला त्या ठिकाणी पुरून टाक असं सांगितल्याच्या नंतर देवाला आता भयंकर राग आला आणि देवानं आता त्या संताशी कोपवी कोण्याही प्रकारे त्याची महिमरे भय लोके. देवानं आता त्या ठिकाणी मावळ भट्टाची फजिती करायला सुरुवात केली. ज्या पाटावर बसला होता त्या पाटाला करंट सोडला. तो पाट वर गेला. वरचा पाट डोक्यामध्ये, पोटाचा पाट पोटामध्ये आणि वरून आस्था धन खाली आदळला. पळायला लागला. आडव्या ठाकत बाजा पुढे लाकडाचे सगळे बाजा आडवे आल्या. सगळे रुमणे आडवे आले. एवढी बेजारी एका रुमण्यामध्ये जी त्याचं धोतर अडकलं. धोतरही निघून गेलं आणि जानवही तुटलं आणि ब्राह्मण रिकामच पडून गेलं. पंचांग फाटले गणन तुटले. 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 याच बंद झाले फाटले
पंचांग फाटलं गेलं. ब्राह्मणाचे शब्दच नाही, शब्द वेगळाच आहे. लक्षात आलं का नाही? ब्राह्मणाचं धोतर गळून गेलं, जानवं तुटलं गेलं आणि पळून गेलं महाराज मथुरेला. आता राजा परीक्षितीनं प्रश्न विचारला की महाराज, पुतनेला मारलं मग मावळ भटाला का मारलं नाही? शुकदेव उत्तर देतात की तो ब्राह्मणाचं रूप घेऊन आलता, डुप्लिकेट का होईना तो ब्राह्मण होता. आणि ब्राह्मणाची निंदा करणं, ब्राह्मणाला त्रास देणं, ब्राह्मणाला मारणं हे यशोदे मॉनिटर बंद आहे. यशोदे, ब्राह्मणाला त्रास देणं ही गोष्ट चांगली नाही. यशोदे ही गोष्ट चांगली नाही. आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी बंद पडले म्हणून त्याला त्या ठिकाणी सोडलं गेलं. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी देवाचा नामकरण विधी पुढे पार पडला. त्याच्यानंतर महाराज आता भगवान परमात्मा हळूहळू मोठा व्हायला लागला. मोठा होत असताना आता कृष्ण परमात्मा रांगायला लागला. कशा पद्धतीनं रांगत होता? हात टेकी तरी हात टेकी टेकीत डाव्या गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं कृष्ण परमात्मा रांगायला लागला. आता इकडे लक्ष द्या, जगातले सगळे लेकरं उजव्या गुडघ्यानं रांगतात. जगातले सगळे लेकरं कोणत्या गुडघ्यानं रांगतात? उजव्या. एकुलता एक कृष्ण डाव्या गुडघ्यानं रांगला. लक्षात आलं की नाही? डाव्या गुडघ्यानं. म्हणून नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे रांगू लागला अंगणी माता जाऊळा चिमिनी. अनेक पद्धतीनं रांगायला लागला आणि रांगता रांगता हळूहळू आता मोठा व्हायला लागला. आणि मोठा झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी परमात्मा घरामध्ये चोऱ्या करायला लागला. चोऱ्या करत असताना आता त्यानं 26 गोपाळाची टीम एका जागेवर केली आणि 26 गोपाळ एका जागेवर करून सांगितलं, काय का तब्येती खराब झाल्या? काय सांगाव कृष्णा, दही दूध तूप लोणी मथुरेला जाते आणि आमच्या वाट्याला फक्त ताकण भात राहते. देवानं सांगितलं काळजी करू नका, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी तुझे म्हणाल तो वरी माझ्या माग माग चला. आणि मग सगळेजण निघाले, चोऱ्या करायला सुरुवात केली आणि चोऱ्या केल्याच्या नंतर घराने यशोदेच्या कानावर यायला सुरुवात झाली. कृष्णा
राहावे का रे? अगं गोकुळात राहावं का जावं बाई आणि सांग यशोदे, तुझा कृष्ण घोड्या करायला लागलाय. यशोदेनं सांगितलं बाई काय झालं काय सांगावं यशोदे, तुझ्या कृष्णाला काहीतरी समजून सांग यशोदे, नाहीतर मी माझ्या नादी लागू नको म्हणा. मी नवऱ्याला तीनदा हाणते यशोदे, दिवसात तीनदा. माझ्या नादी लागू नको म्हणा. हा त्याला नीट सांग. बाईला कंपनीतूनच रिवर्स गिअरची सिस्टीम नव्हतीच, ती कंपनी सिस्टीमच नव्हती. बस सेकंड टाकत पुढंच चालायची बाई. नवरा नुसता झाडाला हाय लागल्यावर वाळून गेला होता असं करून बघण्याने. कारवान बाई होती उभ्या कानाची. यशोदे नीट सांग, नाही तर यशोदे तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग, यशोदे तुझ्या कान्हाला काहीतरी सांग गे, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग. सगळ्या म्हणा यशोदे तुला येईल राग, यशोदे यशोदे तुला राग येईल बाई. हळदीचे गाणे म्हणले होते बरं आहे आपलं, बरोबर आहे का नाही? हळदीला गाणे असायचे. लहान हरीबाईला चोळीच्या चुलीवरील हऱ्याला मोर काढीला, विशेष जण कशी गोदी माझी हरण, उद्या चालली नवऱ्या घरी ग माझी चिमण. आणि दोन चार जणी पातळीला राहणाऱ्या. नरी नरी ग नरी नरी ग नरी नरी. तुला येत नाही तुझ्या कानाखात ठोका आणि आपलं चहाचा बोट कोकाचं बोट निघा आपलं. आकार आणायचं लय ना. काही बाया 4-6 महिन्यात नगरला पुण्याला राहतात म्हणून 4-6 महिन्यात राहतात का मला 4-6 महिन्यात. पण अशा आकारांच्या गावाकडे आले साईड पदर काय काढते भोवायचे केस काय ह्याला का मोहळ बसत काय भोवायचे केस काय काढते आणि बसताना म्हाताऱ्या बाई कशी बसत्या. आता इथे नाचत नव्हती का म्हातारी, तसल्या बाई कशी बसत्या. लक्षात आलं का नाही? तसल्या बाई कशी बसत्या आणि तसल्या बाई कशी बसून आकार आणत्या. बाया 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 आमची ते ना. आणि 6 महिने राहिले किंवा ट्युशनला लेकर असते म्हणून तिथे शहरामध्ये. आमच्या त्यांचं ना, आमचे ते ना, आमच्या त्यांचं ना, बरं आमचे ते ना माझे मिस्टर. अगं तुमचे ते त्या म्हातारीनं भोंगळे बघितले. त्या म्हातारीने केलेले. आमचे ते ना, आमचे हे ना, तुमचे ते गावाची कुपाटी लावून पुण्याला गेले. तुला माहित नाही संगीता, तुला ह्याच्यात काय नाही. तू 1.5 वर्ष झाली आली 90ची उधारी दिलेली नाही. तुला काय नाही. गोपाळ कृष्ण भगवान की जय. जसं येईल तसं. लक्षात आलं नाही? मी जगात कुठे गेलो तरी अशाच भाषेत बोलतो. आपल्याला जसं येते तसं बोला माणसं. बरोबर आकार आणून काय उपयोग का सांगा. उगा आकार आणायच नाही. आमचे ते ना, आमचे हे ना, काय नसते ते. तुमचे ते 5 वाजता लेजिम खेळत येते सगळ्यांना माहिती. उगाच माणसाला काय सवय लागला ध्यान काय नाही ते कळतच नाही. लक्ष द्या. कुठपर्यंत आलतं माहिती कर काही कुठपर्यंत आलतं काही सांगा कुठपर्यंत आलतं. हा 1 10वी की पुढे लग्नापासून आलतं नाही. उद्या कानाची गवळण तिथूनच आलतं. लक्षात आलं का नाही? यशोदे तुला येईल राग. यशोदे तुला राग येईल यशोदे. तुझ्या कानाला काहीतरी सांग. तुझ्या कानाला तुझ्या कृष्णाला
अगं यशोदे ग यशोदे यशोदे तुला राग येईल बाई तुझ्या कृष्णाला समजून सांग माझ्या घरी येऊ नको म्हणा त्याला सांगितलं नाही म्हणतील पुन्हा यशोदे समजून सांग नामदेवराय लिहितात लाडका जरी बांधी गळा नको सोडू तू मोकळा लई लाडका असेल तर गळ्यात बांधून घे रस्त्यावर सोडू नको यशोदे तुझ्या कृष्णाला समजून सांग यशोदेने ऐकून घेतलं यशोदेनं 1.5 तास ऐकून घेतलं 5 वाजत आल्यामुळे यशोदा म्हणली कवर ऐकून घ्यायचं ग तुमचं हा माझं लिकरू खोड्या करतय माझं लिकरू चोऱ्या करतय खोड्या करतय हे तुम्ही मला घरानं घेऊन यायला पण मला एकच सांग गावात काय मला एकटीलाच लिकरू आहे का बाकीच्या का वांज आहेत का सगळ्या हा आणि माझ्या खोड्या करते कशावर त्याला मला मुद्द्यासहित पकडा माझ्या समोर हजर करा मग समजीन मी हे चोर आहे म्हणून हा माणूस म्हणते जाऊ द्या कवर जाऊ द्या 5वा दिवस आला 5वा कवर जाय भले फापाटपंड्यावर कवर जाऊ द्या ग अशी यशोदा म्हणायली मी नाही लक्षात आलं का नाही अगं तुम्ही 12 सगळे मला माझ्यापर्यंत तुम्ही लपून याचा भवरा हे तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या नारी अगं तुम्ही 12 घरच्या 12 बडो कपडे बडे नाही बाबा 12 घरच्या 12 माझ्या लेकरावर घेतात लाज वाटत नाही का तुम्हाला हा सुदर्शन शास्त्री आले तरी तुम्ही आशाच आहेत अजून हा लाज वाटत नाही तुम्हाला 12 घरच्या 12 जणी माझ्या लेकरावर आळ घेतात अगं तुम्हाला कसं कळत नाही हा सावळा ग हा सावळा ग चिवडा माझा सावळा ग चिवडा माझा गौरी कथे राजा गौरी कथे राजा तुम्ही मोठ्या गाण्यामध्ये गोकुळच्या नारी तुम्ही मोठ्या गाण्यामध्ये गोकुळच्या नारी सावळा गचिमना माझा गौरमी खेळ राजा तुम्ही मोठ्या ढालगदार गोकुळच्या नारी शाबास सावळा माझा सावळा माझा चिमणा माझा वाघ माझा पिल्लू असं लेकराला म्हणायचे आता बायकोला म्हणते असू द्या सोडून लक्षात आलं का नाही आता बायकोला पिल्लू म्हणते पिल्लू 90 किलोचं पिल्लू होते पिल्लू अन्नात मशीन पाहिलेली आणि माझं पिल्लू काय करावा माणसं काय कौतुक करते कसं त्याच्यात काही आमचा ड्रायव्हर बायकोला गबरू म्हणतोय गबरू घबऱ्या लक्षात आलं की नाही सुरती थोटच्या ठिकाणला बीड जवळच्या लक्षात आलं का नाही तिकडं लक्ष द्या काय म्हणतील माणसं कशाला काही कळतच नाही माझा लहान 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळे तुम्ही लटका घेता हळदी गोकुळच्या नारी माझ्या कृष्णा आळ घेता लाज वाटत नाही तुम्हाला 12 घरच्या 12 जणी पण एक लक्षात ठेवा अगं तुम्ही माझ्या कृष्णाला मला मुद्द्यासहित पकडा आणि माझ्या समोर हजर करा मग समजेल की माझा कृष्ण चोर आहे म्हणून तेवढ्यात एक गवळण म्हणली कृष्णा आपल्या घरी येऊन बघ मग दाखवते तुला कृष्ण म्हणला पेंद्या तिचा घर नंबर टिपून घे
बेद्याना श्रीमातारी बैठील पेले म्हणला देवा माती खावा पण बाईच्या तोंडात नाही पाहावं लई आगाव बाई म्हणला. देवाने सांगितलं हिचं घर फोडायचं दुपारा फोडायचं दुपारा. ते देव म्हणले दुपारा, हे म्हणले बाबा दुपारा म्हणजे दुपारा तिचा पत्ता घ्या. विशेषतः ही आहे जग ज्यानं निर्माण केलं त्याला पत्ता माहित नसेल का, पण माणूस म्हणून आलाय ना माणसासारखं वागायचंय. देव सुद्धा माणूस झाला तर माणसासारखं वागला. आपण माणूस असून माणसासारखं वागत नाही. किती मोठी शोकांतिक आहे, किती मोठी शोकांतिक आहे. आपण माणूस आहोत, आदमी हो आदमी की तरह जीना. माणसं आहोत तर माणसासारखं वागता आलं पाहिजे. आपण माणसासारखं वागत नाही. अजून कितीतरी लोकांच्या गळ्यामध्ये माळ नाही, अजून कितीतरी लोक आहेत की ते गडावर गेले नाहीत. फार मोठी शोकांतिक. आमचे शरद नाना मोठे गेवराईचे मोठे पाटील आहे, ते लक्षात ठेवा, गेवराईचे पाटील आहे, पण ते सुद्धा भगवान गडाच्या उत्सवात आले. ही विशेषता हे लक्षात ठेवा. दरवर्षी भगवान बाबाच्या उत्सवामध्ये दरवर्षी ते येत असतात. कशासाठी सांगतोय की अजून आपण गडावर गेलो नाही, अजून आपण नाळंदी बघितली नाही, अजून आपण पंढरपूर बघितलं नाही. माणसं होत ना, माणसासारखं वागता आलं पाहिजे. गड्यावर जाऊ द्या, मी काही मोठा विद्वान नाही, मी काही अभ्यासू नाही, पण एवढंच सांगतो तुम्ही माणसासारखं वागा आणि भगवान बाबावर श्रद्धा ठेवा. भगवान बाबावर जर श्रद्धा तुम्ही ठेवली तर या जगात तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. जग जरी तुमच्या विरोधात गेलं, बाबाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असला की त्याला एखाद्या अनाथ लेकराला सुद्धा भगवान बाबा एक मोठा महाराज करतात आणि त्यांच्या सप्ताहात गादीवर बसवतात. ती कथेच्याही भगवान बाबाची. नाही तर माझ्यापेक्षा हे सगळे बसले ते विद्वान आहेत महाराज सगळे. यांचं शास्त्रीपर्यंत शिक्षण झालंय. यांच्या नजरेमध्ये मी काहीच नाही, फक्त ते फुटक्या नशिबाचे, मी चांगल्या नशिबाचा एवढंच. माझं नशीब चांगले. नाही तर किती विद्वान आहेत, किती अभ्यास आहे. पूज्य बाबाकडे ज्ञानेश्वरी हे शिकले नाहीत, आम्हाला एका ओळीचा सुद्धा अर्थ लागणार नाही. पण भगवान बाबाची कृपा अशीच आहे बघा, बाबा अनाथाला नित्य जवळ घेत असतात. फक्त एकच आहे की श्रद्धा कायम असली पाहिजे, श्रद्धेमध्ये खंड नसला पाहिजे. सांगू पवन भाऊ, सांगू माऊली, सांगू एक वाक्य. स्पर्धा लागली होती, स्पर्धा. जगातला सगळ्यात मोठा शब्द शोधायचा होता, सगळ्यात प्रभावी शब्द लिहायचा होता आणि त्याच्यासाठी स्पर्धा लागली होती. सगळे शास्त्रज्ञ पुस्तक घेऊन वाट बघत बसले होते. मी आपलं संत भगवान बाबा शब्द लिहून मोकळा झालो, माझा नंबर आला. लक्षात आलं, जगातला सगळ्यात प्रभावी शब्द आहे संत भगवान बाबा. हा शब्द प्रभावी शब्द आहे. कितीतरी लोकांचं या शब्दानं कल्याण केलं. कितीतरी लोक भगवान बाबा एवढा जप करतात तर त्यांचं कल्याण झाले. संत होते, साधू होते. लक्षात ठेवा, साधू होते, महापुरुष होते, संत होते. आपली दुर्दैव आहे की आपण साधू संताला सुद्धा जाती जातीमध्ये वाटायला लागलो. ही फार मोठी शोकांतिक आहे. आपल्या भगवान बाबा गडाची गुरुगादी ही नारायणगड आहे. लक्षात आलं का नाही? भगवान गडानं कधी नारायणगडाबद्दल एक चुकीचा शब्द बोलला नाही. नारायणगड कधी भगवान गडाबद्दल चुकीचा शब्द बोलत नाही. बोलले जातात ते ज्यांना भांडण लावायचे अशी लोक बोलले जातात. मी आपल्याला सांगतो, कधीच एक सुद्धा चुकीची कमेंट्स कधी आपण करायची नाही. संतांना जातीमध्ये कधी वाटायचं नाही. भगवान बाबा जर जातीवादी असते तर भगवान बाबाने भिनसिंह बाबाला गादीवर बसवलंच नसतं, बसवलंच नसतं. कशाला बसवलं असतं? अजून तरी कितीतरी टाळकरी अन्य समाजाचे, आमच्यात कितीतरी महंत आज गडाचे वेगवेगळ्या समाजाची मुलं त्या ठिकाणी शिकतायत. आज कितीतरी मुलं PhD झाले, कितीतरी महाराज शास्त्री झाले, कितीतरी महंत केलेत. महंत कालच मला वाटतं राणेगावला आपले केशव महाराज त्या ठिकाणी जे हनुमान संस्थान तिथं त्या ठिकाणी बसवले गेले. वेगवेगळे सगळीकडे एक एक महंत बसवले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातीवाद केला नाही. लक्षात आलं? उलट त्यांनी जातीवाद नष्ट व्हावा म्हणून भरपूर कष्ट करून सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्रित केले होते. हा भगवान गडाचा संदेश लक्षात ठेवा.
एकत्रित झाले आणि भगवान गड त्या ठिकाणी उभा राहिलाय. त्यांनी भरपूर कष्ट करून हा गड उभा केलाय. भगवान गड असेल, नारायण गड असेल, देवीनाथ गड असेल, आपली जेवढी गड आहेत तेवढे गड कष्ट करून भगवान बाबांनी उभं केलेलं हे सगळं वैभव आहे. यांना जातीमध्ये वाटू नका ही आमची विनंती असेल. कष्ट केले तर भगवे बाबांनी, कष्ट केले तर भगवे बाबांनी, जाती जातीत वाटून नाही. दिला भक्ती करून हा मार्ग सोपा, दिला भक्ती करून हा मार्ग सोपा. जाऊयाची तुम्हाला भुलावे, जाऊयाची तुम्हाला भुलावे, जाऊयाची तुम्हाला भुलावे, जाऊयाची तुम्हाला भुलावे. इकडे लक्ष द्या. भगवान गडाचे भक्त आहोत आपण सगळे. भगवान बाबाचे शिष्य, भगवान बाबाचे भक्त कधी जातीवाद करत नाहीत आणि ते जातीवाद करतात ते भगवान गणाचे नाहीत ही लिहून ठेवा. सगळ्या जाती धर्माचा हा शब्द आहे. सगळ्या जाती धर्माचा हा गड आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे हा गड राजकारण मुक्त गड आहे. हा जातीपाती मुक्त असणारा गड त्याचं नाव भगवान गड आहे. कष्ट केलेत भगवान बाबांनी, कष्ट केलेत भगवान बाबांनी, जाती जातीत वाटून कारे. कष्ट केलेत भगवान बाबांनी, जाती जातीत वाटून कारे. दिला भक्ती पलट हा मार्ग सोपा, दिला भक्ती पलट हा मार्ग सोपा. जाऊयाची तुम्हाला भुलावे. एकदा बोला भगवान बाबा की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सद्गुरु नगरनारायण महाराज की जय. सगळ्या जाती धर्माचा हा गड आहे. संत कोण्या जातीचे नसतात. ऐकते ना तुम्ही, लक्ष देऊन. त्यामुळं लोक कसे वागतात हे माहित नाही. आपल्याला जर भगवान बाबाची शिकवण असेल तर भगवान बाबाची शिकवण आहे की आपण जाती जातीत वाटू नका. आपल्याला संदेश असेल गडाचा. मला वाटतं हा संदेश देणं अतिशय महत्वाचं होतं आणि तो संदेश मी आपल्या पुढे दिलेला आहे. लिहून ठेवा. आता ऐका, अनेक पद्धतीनं त्या ठिकाणी चरित्र, ज्याला आपलं हे चाललं होतं की बोर व्हायले का जरा, बोर होते, चहा मागू का? हा, नको नको म्हणताय. तिकडे लक्ष द्या. बघा, देवानं सांगितलं पेंदाईचा घर नंबर टिपून घे. तिथून लांबलो होता. बोला ना, बोला काही बोला की तिथून लांबलो होतं ना भाऊ, बरोबर आहे. मग आता त्यावेळेला ऐका, त्यावेळेला देवानं सांगितल्याचा घर नंबर, देवानंदीचं घर दुपारा फोडायचं. कधी फोडायचं? दुपारा. देव म्हणले दुपारा, पेद्या म्हणला दुपारा, म्हणले हो. आणि मग सगळे गोपाळ एका जागेवर केले आणि एका जागेवर करून महाराज 26 गोपाळाची टीम आणि नाचत नाचतच भगवान कृष्ण परमात्मा तिच्या घरी कसा नाचत होता. झुम छानना, झुम छानना, झुम छानना, छानना छानना, झुम छानना, झुम छानना, झुम छानना, छानना छानना. कृष्णाच्या बाळाच्या आई वाजती पैठण, कृष्णाच्या बाळाच्या आई वाजती पैठण, कृष्णाच्या बाळाच्या आई वाजती पैठण, कृष्णाच्या बाळाच्या आई वाजती पैठण. बाळाचे रूपणे अति सुंदर मनोहर, रूपणे अति सुंदर मनोहर. बाळाचा कमरेला शोभती गुलाबी पांढर, बाळाच्या कमरेला शोभती गुलाबी पांढर. कृष्णाच्या पाई
फिरवून द्या सगळे बाहेर बसलेले पण दिसू द्या सगळे लोकांना. इकडे बसलेत सगळे बाबाचे भक्त, इकडे काही बसलेत, तिकडे जा रे. आता इथले पुढचे तोंड घेतात, सगळे घेत जा. लक्षात आलं का नाही? सगळे दिसू द्या. हा बरोबर आहे, खरं का खोटं आहे? तिथपर्यंत जा रे, तिकडे जा, तिकडे सगळे घेऊन या रे. आणि तुम्ही हसा ते आल्यावर. हा लक्ष द्या. नाचत नाचत भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी गेलेले आहेत नाचत. आता इकडे मजा बघा. मोबाईल उदर उठवा, मोबाईल उदर उठवा. सगळ्यात दिल्लीला असेल तो मोबाईल. जितना अंगूठा फोन पर चलता है उतना माला पर चल जाते तो भगवान मिल जाते. जेवढा अंगूठा मोबाईलवर चलतो तेवढा तो माळीवर चालला ना देव भेटन. हा पण आपल्याला नाहीच नाही, हे आपल्याला करायचंच नाही. बरोबर आहे का नाही? अजिबात नाही. आमचं मुलगा आहे माझा, शाळेत गेला, आगाव आहे, अति आगाव आहे. शाळेत गेल्यावर 2 वर्ष झालं. म्हणलं तुला एकाचा काढता येत नाही का अजून एकाचा? अरे बाबा, असा चेंडू काढायचा, असा दांडू काढायचा, एक होतो. येत नाही का तुला? 2 वर्ष झालं मॅडम शिकवतात, असा चेंडू, असा दांडू, एकाचा. बरोबर आहे का नाही? चेंडू दांडू एकाचा, तुम्हाला येत नाही असं लिहिलेलं. म्हणलं असा चेंडू, असा दांडू, एकाचा. म्हणलं पिल्लू, तुला 2 वर्ष झालं शिकवतोय एकाचा काढायचा, तुला एकाचा येत नाही का? तो म्हणला येतो ना पप्पा, येतो म्हणला. म्हणजे मग का काढत नाही? कसं आहे म्हणला पप्पा, एकाचा काढल्यावर पुन्हा 2चा काढावा लागतो ना. आपल्याला करायचंच नाही ना, काही घेणं देणंच नाही ना. लक्षात आलं का नाही? आता लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. त्यावेळेला त्या गवळणी जी होत्या, ती म्हातारी होती ना, म्हातारी बडबड, ती म्हातारी जी होती ना, ती म्हातारी तिथं बसलेली होती, वाट बघत होती. येऊ द्या त्याला. म्हाताऱ्या वळखल्या होत्या, पानं खाणाऱ्या म्हाताऱ्या, न सोडणाऱ्या म्हाताऱ्या. न सोडणाऱ्या बाईनं फुकट जरी दूध दिलं तरी आणायचं. बेकार आणायचं नाही. लक्षात आलं? न सोडणाऱ्या म्हाताऱ्या बसल्या. आणि तेवढ्यात हा बाबा नाचत आला. कोण? कृष्ण. नाचत आला. तिथं आला. मजा बघा. नाचत आला की सासू काय म्हणली माहिती का? सुनबाई, कोण एवढं चांगलं नाचत आहे बघून तरी ये. ऐकताय तुम्ही? कोण एवढं चांगलं नाचत आहे बघून तरी ये. आणि काय म्हणली माहिती का? लांबूनच बघ. ते नंदाचं पोरग येतंय, त्याला बघितलं तुम्हाला काहीच कळत नाही. आता माझ्या लक्षात काय म्हणली माहिती का? आत्या लांबूनच बोलते. आत्या म्हणजे कोण? सासू. बरोबर. ती म्हणजे आत्या लांबूनच बोलते. आणि गेली ना बघायला. कृष्णाला बघितलं, पळत तो काढीन घरात घुसली. म्हणजे आत्या 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 आत्या. तुम्हाला काहीच कळलं नाही. नाही कळलं? ती म्हणली आत्या आत्या. आता शिकवलं वाटतं. बरोबर. ती म्हणली आत्या. ती म्हणली काय झालं? नाही म्हणली आत्या तेच आहे ना. म्हणजे तेच आहे. हो. कशी अवस्था झाली माहिती का? भागवतात वर्णन केलं. म्हणजे अशी अवस्था झाली त्या गवळणीची, जसं एखाद्या मुलीला बघण्यासाठी पाहुणे आल्याच्या नंतर अवस्था होते. मुलीला बघण्यासाठी पाहुणे होते एखाद्या, आणि मुलीला बघण्यासाठी पाहुणे आले की तिचा मुलगा पसंत नसावा, पसंत, आणि मग ती अशी जाणार. हे बघा, तिने विचारा तुझं नाव काय? रुपाली. नीट सांग ना. हनी ती काय त्याला लगेच? आडनाव काय? बडे. शिक्षण किती झालं? 12वी. अरे नीट सांग ना. ते काय तुला न्याय लागलाय लगेच का? मग ती पाणी देऊन झालं की लगेच घरात जाणार. बापाला नाही बोलतो बघा, माईला लगेच माई कशी जाणार, ते असं फेकून देणं, आणि त्याचं साडी फेकणं, ती करणं. म्हणलं बघ मला हिरीत फेकून दे, पण असते पदार्थ मला बांधायचं टक्कल पडलेलं होतं, त्याला काही आकळ तुला सांगायला लागले बघा. आई तुला सांगायला ती पप्पाला सांग काय बी कर, मी मरण घेऊन दिलं हे सांगितलं तुला सांगायला लागले. मी पडायचं कुठून आणलंय काय त्याला काय आकल नाही, काय नाही, डुकरान बघत त्याला तुला सांगायला लागलं. मी हिरीत मुडी टाकली बघ, ते सांगायला लागलं, तू सांगायला लागले एवढी बेजार करते ना पोरगी. आणि असते का एवढ्या बेजार होत. आणि मग आता मजा बघा. आता मजा तिला पसंत असणारा पोरगा असा. घेऊन जा. बाई तुझं नाव?
रुपाली. आणि मग काय जीव चालला होता होय तो म्हणायला. आणि मग ते पाणी इकडे बघा मध्ये पाणी देऊन मध्ये जावा आणि माईन म्हणा कसं आहे गप्पर काही बी म्हणता. असलं शिका असलं शिका असलं शिका. सुदर्शन महाराज शास्त्री त्रिभुवनवाडीचे. आपल्या बाबाची कॉफी कुणालाच जमत नाही, फक्त यांना जमते. लक्षात आलं का? असं स्वतः बाबांनी कबूल केलं होतं, म्हणजे माझी कॉफी करणं कुणालाही जमत नाही, फक्त सुदर्शन महाराजाला जमते. जर आपल्यासारखे नाही जमत तुम्हाला. हा आपलं एवढंच आहे. लक्षात आलं? तुम्हाला जमते? हा ती अवस्था झाली. जरा बोर झालं का माऊली? नाही काही नाही, निवांत. कुठं राहतो काही सांगा राव तुम्ही. भगवान बाबाच्या घरातले तुम्ही तरी सांगा. रुपाली बरोबर काही बी म्हणता कसं. अगं सांग की कसं आहे गमस मला काय बी ही तशीच अवस्था झाली. ती म्हणली आत्या तीच आहे ना. म्हणजे तेच आहे. हो ना आत्या लैनाच आत्या लय दिसतंय भारी आत्या. कुरळे केस ते चंद्र म्हणली बघायला. आणि म्हातारी गेली ना. कृष्णा इकडे ये नाच. नको म्हणलं तू मारतीस. नाही रे तुझ्यासारख्या नाचणाऱ्या पोराला कशी मारीन. नाच रे कृष्णा मला पाहू दे. कृष्णा मला पाहू दे. नाच कृष्णा मला पाहू दे नयनी. मला पाहू दे नयनी. मला पाहू दे नयनी. मला पाहू दे नयनी. हो नाच रे कृष्ण मला पाहू दे नयनी. नाचत नाचत भगवान परमात्मा त्या ठिकाणी जातात. नाच रे कृष्णा मला पाहू दे नयनी. नाच बाबा मला बघू दे. इकडे बघा. ते मला मी नाही नाचणार आहे. नाच ना तू मारतीस नाही बाबा. तू यासारख्या नाचणाऱ्या पोराला कशी मारीन रे. नाच बरं. आता आहे का देव नाचायला लागला. माझ्याकडे बघा सगळे. इकडे बघा देव नाचायला लागला. आणि नाचत असताना नाचता मधीच थांबला. माझ्याकडे बघा मधीच थांबला. म्हाताऱ्या म्हणले आता काय झालं. नाच की हे
एकट्याला कुठं नाचाय मूड येत असतो का हे म्हणल्या मग कोण नाचल ते असेल सगळे रानामाळात गेले बोलू नका फक्त रानामाळात गेले तुम्ही काय करतात म्हणता हा हे आम्हाकडे ताल धरता येत असतो काय आता ताल देणाराच देव असलो का ताल येणार नाही येणार का नाही भाऊ सांग ताल काय 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 आणि मग म्हातारे नाचू द्या देवाला 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने ताल धरला चांगला पांडुरंगाच्या दरबारी पांडुरंगाच्या दरबारी मना मना खाली बसलेले मना मना इकडे बघा मना जगन्नाथ आवाज आहे ना आवाज जगन्नाथ चकानयन चकानयन लीलाचल मरे तू न संभाले तो हमें कौन संभाले तू न संभाले तो हमें कौन संभाले तो हमें कौन संभाले बस बसा खाली सगळे सगळे बस तुझ्याशिवाय कोणी संभाळणार नाही देवा बस शांत न बोलता स्टेजवर कोणी बोलणार नाही शांतता तुझ्याशिवाय देवा मला संभाळणार कोणी नाही तू संभाळणार आहे आत्या तेचे म्हणली नाचत आहे इकडे बघा आणि म्हणली देवा इकडे बघा बोलू नका हो बोलू नका ती म्हणली देवा नाच ना आम्हाला बघू दे आणि मग देव म्हणला मग आणि ते म्हातारा म्हणला मग कसं नाचायचं इकडे बघा देव काय म्हणले माहिती माझ्या बरोबर तुम्हाला नाचायला सगळ्या म्हाताऱ्या नाचविल्या ऐका इथं राहतात म्हाताऱ्या नाचायला बोलू नका हो बोलू नका सगळ्या नाचायला आणि नाचता नाचता मधीच देव थांबला पुन्हा थांबला बरं का कसं मधीच देव थांबला पुन्हा काय म्हणले म्हाताऱ्या माहिती का आता काय झालं माणसाला मूड येते आणि काय झालं नाच की ते मला हे एका जागेवर नाचण्यात मजा नाही म्हाताऱ्या म्हणलं मग कसं मी जिकडे तोंड करेन तिकडे तोंड करायचं मी जिकडे तोंड करेन ते म्हणले तसं महबूब की हर चीज महबूब होती फक्त आवड महत्वाची हर चीज महबूब होती ते म्हणले तसं तू म्हणतील तसं तिकडे बघा इथं देवानं नाचवीत नाचवीत म्हाताऱ्या तिकडल्या कोपऱ्यात नेले असं घर होतं गोपाळ्यालाच केलं हा लावले घरात पुन्हा देवानं नाचवीत नाचवीत म्हाताऱ्या तिकडल्या कोपऱ्यात गोपाळ्यात दिलं हा ती एक बोलून काय म्हणली कृष्णा
नाचीत नाचीत इकडे नेलंस तेव्हा असं केलंस आणि इकडे नेलंस तेव्हा असं केलंस. काय रे कृष्ण म्हणला काय झालं की कोरोनापासून झटकाच यायला काय व्हायला ती काय म्हणली माहिती का बाजारात खेळायचं चल तुला ताकन भात देते खायला. देव म्हणला ह्या तुझ्या घरात मिळन तरी काय आता. आणि बघायला गेल्या पहा ती गवळणी तवती पालती दुधानी म्हणती नंदाची आतुरे आजी चोरी केली खरे. ऐकलं तुम्ही सगळे अनेक लीला शुकाचार्य सांगतात राजा देवाचं मही पत्र सिंधू आटे बाई तुझा लाडका काना तुलाच बोलवते. याच्या खोड्या किती सांगू त्याच्या चरित्राचं वर्णन करता येत नाही एवढ्या खोड्या केल्या. आणि मग महाराज कितीतरी सांगता येतील कितीतरी वेळ आपल्याकडे फार कमी असतो नाही तर कितीतरी चोऱ्या देवानं केल्या खोड्या केल्या देवानं. एक गवळण म्हणली गेशोदे तुला सांगायले नीट समजून सांग त्याला समजून सांग आणि त्याच्यातले धमक अशी तर आपल्या घरी ये म्हणा आपल्या घरी येऊन दाखव मग सांगते. ऐकायलाच ना लक्ष देऊन. हा लाज वाटते का म्हणली अजूनही का लाज नाही तुझ्या मना तुझी तुलाच गोड वाटे काना. लाज वाटत नाही का म्हणली. कृष्णाला हे सुद्धा काय म्हणली माहिती का कृष्णा आजपासून खोड्या बंद बाकीच्या बाया तुझ्यामुळे माझी लाज काढायला दराडे बोलू नका. ओ दराडे बाबा बोलू नका शांत बसा आपणच नाही बोलायचं. तुझ्यामुळे गावातल्या बाया लाज काढायला माझे कृष्णा. कृष्ण काय मला माहिती का नको टेन्शन घेऊ दुसऱ्याची लाज काढणारी बिनलाजी असती. मग तर बाई तंतनच करायला तंतनच मी बिनलाजी का मी बिनलाजी का मी अशी का मी तशी का. हा मग नाही राहायचं गावात मी चालले लगेच गेली नवऱ्याला म्हणले चला गाडी दुकान आपल्याला जायचं बाहेर. गाडी झुपली गेली. देव म्हणला असं माणसं बाहेर जाता कामा नाही गुपवत. त्या बाईला एवढी तहान लागली बाई मुली मला पोटाला पोटभर खायचं असलं तर आताच्या पाणी आणा. गाडी साईडला उभा केली विहिरीला गेलं नवरा तिच्या विहिरीत उतरलं पाणी बिणी घेतलं तवर देवानं हुबे उभीच्या नवऱ्याचं रूप धारण केलं. पाण्याचं तांब्यान गाडीवर धापा टाकली. बाई म्हणली मालक काय झालं तुझं कुकू चांगलं म्हणून वाचलं म्हणला हिरीत भूत आहे. बोलू नका वर येऊ नका माझ्यासारखंच आहे हिरीत भूत आहे म्हटल्याच्या नंतर ती म्हणली येऊ द्या बरं निघालंय माझ्या मागे येऊ द्या म्हणली चपला तोंड हाणते. हा आता बरं आहे म्हणून मग खरा बाईचा ओरिजिनल नवरा वरी आला असं बघितलं. गाडी तर धक्या लागली मला गाडीचं जाऊ द्या म्हणलं पण बायको गाडीचं जाऊ द्या पण बायको ए यार कोण आहे रे म्हणून जवळ गेला. ती बाईने सांगितलं मला माहिती हा चेपला तोंड हाणी तुम्हाला शबाश माझीच बायको मला हाणी म्हणते. ते म्हणते मला कवा बदलली आणि निवडून आल्यावर नाही कळलं तुम्हाला असू द्या लक्षात आलं. आणि मग महाराज जोगाचे भांडण देवानं तिसरं रूप धारण केलं. गाडी नंदाच्या दारात नंदानं ओळखलं हे आपल्या पोराची करणी सांगितलं. इथून त्या आपल्या मंडपाच्या पलीकडे ज्याची उडी जाईल त्याची गाडी त्याची बायको जे ओरिजिनल होतं ते कमरातूनच गेलं. म्हणला झालं वय झाले आपलं लेकरं बाळ झाले संसार झाला कमर मोडून घेण्यापेक्षा बायको गेलेली बरी. ते म्हणा आपली नाहीच. आणि मग त्याच्या हातात दिली सांगितलं आता आमच्या पोराच्या नादी लागू नको. बाईला मेळ आला नाही ह्या तिघात आपला कोणता. तशी ते शिवेकडे गेली म्हणले आत्या चुकलं माझं मला माफ करा ह्याच्यातला माझाच मला ओळखून द्या. कृष्ण तिथंच होता म्हणला तुला म्हणलो होतो दुसऱ्याची लाज काढणारी लय बिनलाजी असते हाय का नवऱ्याचा पत्ता ह्या बिनलाजीला. अशा कितीतरी खोड्या सांगता येईल. याच्या खोड्या किती सांगू मही पत्र शिंदवाटे मग एके दिवशी यशोदेने धरी लागली बैसविला मुख प्रसरणी करीतो बाबा कोण्याने कुकर यशोदेनं सांगितलं खोड्या करू नको. कृष्णानं सांगितलं आई काय केलं पाहिजे. उद्या जाई राणा सवे घेऊन बोधना आवाज दिला. भगवान माडीवर गेले आणि माडीवर जाऊन गोपाळाला हाक मारली पेंड्या ए बोबड्या वाकड्या हे बघा काय रे अरे आरची आली
नाही आपलं हे नाही यांना म्हणायचंही कळत नाही मी काय करू अरे तुम्ही गाला देऊन सारे आणि सकाळी सकाळी रानात निघाले यशोदेच्या दारावर आले मैया ए मैया कुठे कन्हैया उठव कन्हैयाला चल म्हणा आल्या गाई काना भगली आले काना भगली आले गोपाळ आले गायी आल्या आणि कृष्ण परमात्मा आता झोपेतून उठले 5 मिनिटं लक्ष देऊन ऐका झोपेतून उठले गेले शांतता ठेवा थोडस शांतता झोपेतून उठले आणि झोपेतून उठल्याची शांतता असली पाहिजे आमचे चाटेसर इथं बसले संस्कृती प्रतिष्ठान गेवराईला संत भगवान बाबांनी वामन भाऊ महाराजांचा फार मोठा उत्सव गेवराई नगरीमध्ये चाटेसर करत असतात एकदा जोरदार टाळी वाजवा असा ऐका शब्दात करूचा थोडा आदर्श घ्या तुम्ही थोडासा विशाल बाबा घ्या आदर्श लक्षात आलं का नाही असं असलं पाहिजे की आदर्श घेता यावा लक्षात आलं का नाही आपला मुद्दा एवढा शांत आहे सगळ्या गायी घेतल्या माझ्याकडे बघा आता इकडे बघा शांतता गायी घेतल्या आणि रानात निघाले ऐका 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 यशोदेनं कन्हैयाला स्नान घातलं आणि स्नान घातल्याच्या नंतर यशोदा मैयाचे डोळे पाणावले 11 वर्ष देवाला गोकुळामध्ये सांभाळले ऐकाय आई खरं सांगा नगरला अहिल्यानगरला जर लेकरू शिकायला असलो हो घरी बसा उभा राहिले तिथे बसा मग बोलू ना अहिल्यानगरला जर लेकरू शिकायला असलं नाही आणि त्याची पिशवी जर भरायची असली तर सख्या माईच्या डोळ्यात 100% पाणी बरोबर बोलतो ना तो पाणी लेकरू शिकायला जरी जायचा माझ्या घरापासून हाताच्या अंतरावर शाळा होती तरी मी पहिल्यांदा ताई पहिल्यांदा ताई पोराला शाळेत सोडायला गेलो तेव्हा मी रडलो आई आई असते बापा माईची बापाची सर जगात कोणालाच येत कोणाची माय मिळली असते त्याला बाप मिळव बाप करणार माय मिळव माय करणार तोपर्यंत करणार इथे बसलेले ते कुणाला नसेल तिला तुमच्या माईनं बापानं फोन ठेवून दे म्हणा तुमच्या माईनं बापानं तुमच्यासाठी खूप काही केलेलं असतं तुम्ही विसरून जा जगाचा बाप जर माईचा शब्द ऐकून गायी सांभाळण्यासाठी रानात जात असेल तर इथल्या सगळ्या पोरांना गडाच्या वतीनं मी निवेदन करतो की बाबा एक वेळेला भगवान गडाची एखादी वारी चुकली तर हरकत नाही बाबा नाराज होणार नाही पण आई वडिलाची घरात जर सेवा केली तर त्याला भगवान गडाची वारी झाल्याचं पुण्य 2-2 लाखाचे 2 मोबाईल असतील माझ्याकडे पण माझ्या मोबाईलवर माईचा फोन कधी येत नाही बापाचा फोन कधीच येत नाही आज सुद्धा एवढ्या लांबून मला येणं जाणं घरी जावं लागतं यावं लागतं का माहिती
घरात आधार द्यायचा. ज्यावेळेला 500 किलोमीटर रोज घरी जाऊन परत यावं लागतं ना, त्यावेळेला असं वाटतं की आता क्षणाला माय बाप पाहिजे. वेळ निघून गेल्यावर किंमत कळते. नाही भेटली. बापानं आपल्यासाठी खूप काही केलेलं असतं, माईनं सुद्धा काही आपल्यासाठी खूप केलं असतं. आळंदीमध्ये शिकायला होतो ना सगळे लोक पोरं फीस भरून होते. मी एकटाच बिगर पैशाचे. सगळे पोरं 6ला उठायचे, मी 2:30ला उठायचे. का का काही नाही, आश्रम झाडून काढावं, पैसे नव्हते ना भरायला. एके दिवशी शेजारी कॉइन बॉक्सवाला होता आणि तो माझ्याकडे आला. मी झाडून काढत होतो. मला काय रे, सगळ्या पोरांचे फोन माझ्या मोबाईलवर येतात. मला कॉइन बॉक्सवर तुझ्या घरच्याचा कोणाचा फोन येत नाही घरी. झाडू टाकून गेला पाहिजे. त्याला मिठी म्हटलं, काका घरचा हक्कानं फोन यावा असं घरात कोणीच नाही. वय किती होतं माहिती मला? 12 वर्षाचं. 12 वर्षाचं. म्हटलं असं हक्काचं कोणीच नाही. जिनं फोन करावा की माय गेली तो बाप गेला. डोळ्यासारखं रडलं मी आणि मग किंमत त्या आईची काय असते ना, तिथं बसलेल्या पेटी नाही करणार असं मला तिची माय गेली असते ना, तिला आई वडिलाची सुद्धा खूप आवड नेहमी. माय बाप जीवनात अतिशय महत्वाचं असतात. माझी विनंती असेल आहेत ना तोपर्यंत सांभाळ. कॅन्सर सारखा रोग सुद्धा लपवून ठेवते माय, पण आपल्या लेकराला कळू देत नाही. घरामध्ये भाकरी जर 4 असतील आणि जेवणारे माणसं जर 5 असतील तर मला भूक नाही म्हणून उपवास झोपणारी फक्त माय असते. तुम्हाला जोपर्यंत माय तोपर्यंत किंमत कळत नाही. माय आहे ना तोपर्यंत माईला रोज फोन करत जा. एक तरी फोन माईला केला पाहिजे. देशाचे पंतप्रधान जर माईला हातामधून पाजत होते तर आपण सामान्य तुम्हाला आता नाही करणार, पण ज्या वेळेला तुमची माईचा आणि बापाचा आधार संपला जाईल ना त्यावेळेला कळेल तुम्हाला या जगाच्या पाठीवर मायबाप सोडले तर निस्वार्थी प्रेम करणार कुणीच नसतं आपल्यावर. कोणी नाही प्रेम करू शकत माईच्या बापाच्या नंतर. येशोदेचा हात थरथर कापत होता, कन्हैयाला स्नान घालत होती. येशोदेच्या डोळ्यातलं गरम पाणी कृष्णाच्या पायावर पडलं ना त्यावेळेला इतकं करून मिठी मारली. सांगितलं, मा रडू नकोस मा तुझ्या डोळ्यामध्ये पाणी नाही रे कन्हैया. आजपर्यंत तुला कुठे सोडलेलं नाही. आज गाई सांभाळायला जातोस ना. आम्ही ज्यावेळेला आनंदीला जायला पिशवी भरायचो ना घरी, वाटत लावणारा सुद्धा नवस केले जायचे आमच्यासाठी सुद्धा. जगाव म्हणून नाही, माझ्यासाठी काही लोकांनी मी मरावं म्हणून नवस केले. का माहितीये, संपणार कुणीच नव्हता ना. आधार कुणाचा नव्हता. कोण आधार केला? ज्यांनी आपल्याला आधार दिला असतो ना, पण त्या काळात तेच लेकरं मायबापाच्या वाटण्या करतात ना, त्यावेळेला प्रश्न असा पडतो की आपण त्याच देशात होत का दादा ज्या देशामध्ये रामायण झालं? आपण त्याच देशात होत का दादा ज्या देशामध्ये भागवत झालं? कथा तर आपल्याला माहितच आहे दादा, पण गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. सगळ्या पोरींना माझी विनंती, गड्या माय आणि बाप माना की मोहब्बत जरूरी है, लेकिन माँ बाप से ज्यादा भी जरूरी नहीं है. प्रेम महत्वाचे पूर्ण, पण माय बापापेक्षाही महत्वाचं या जगामध्ये काही नसतं. गड्या माय मेल्यावर माय कळत असते.
तोपर्यंत तुम्हाला माईची किंमत कधीच करणार नाही. मला विचारून मी सांगतो, हे सगळं मी बोलले, सगळं बोलले, मला नाही. मी नेहमी प्रसंग सांगत असतो. कंटाळून आळंदीहून निघालो होतो मी, कंटाळून एस टीमध्ये बसलो. कंडक्टरला विचारलं कुठलं रे तिकीट, म्हटलं चालूचं एक तिकीट द्या. हाफ तिकीट घेतलं. कंडक्टरनं देऊन पाट्यावर गाडी गेल्या. विचारलं कुठं चाललास, म्हटलं गावाकडे सुट्टी आहे. म्हटलं नाही आपल्याला जमत नाही शिक्षण म्हणून चाललं. कंडक्टरने एक शब्द विचारला की गावाकडे जाऊन काय करणार. हा प्रश्न अंतकरणाला लागला गेला. कारण जिच्या कुशीत रडावती माय नव्हती, ज्याच्याकडे होतो बाप नव्हता, कोणाकडे जायचं. माई रे माई रे तेरे बिना मैं तो अधूरा अथवा तुमची माय डोळे भरून येते. जीना 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 रे उडाना माई तेरी चुनरिया मेरा जीना 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 रे उडाना माई तेरी चुनरिया आणि हे आपला एक म्हणत असलेला मी तर सांगितलं त्याही दिवशी, पहिल्या दिवशी आमची जर माय जिवंत असती तर एखाद्या रावटीमध्ये इथं 10 दिवस राहिली असती. लक्षात ठेवा, इथंच राहिली असती ताई माझी माय असती तर एखाद्या रावटीमध्ये. म्हणून मला हे सगळं वैभव मिळालं. बाबाच्या आशीर्वादानं शास्त्री बाबा बोलून गेले की गेल्या वर्षी पिंपळनेर आहे तिथं बसलेले सगळे की कथा झाली. त्यानंतर असा एक दिवस नाही कथा नाही, रोज कथा, मोठमोठ्या कथा चालल्या. सगळं जग जिंकलंय होता पण एकाच जागेवर हारलो ते म्हणजे माय. जग से हारे खुद से हारा एक दिन जब भूल गए तेरा पुकारा जगापासून कुणी हरवू शकत नाही. माणूस हरत असतो, तो स्वतः हरत असतो. जग से हारा नहीं मैं खुद से हारा हूँ माई रे माई रे तेरे बिना मैं तो अधूरा हूँ कन्हैयाचे डोळे पाण्यात गडगडले. यशोदा मातेने कन्हैयाचे डोळे पुसले, कपडे घातले, खांद्यावर कांबळे दिली, हातात काठी दिली. मटामट कन्हैयाचे 2 मुखे घेतले. ऐका ऐका, केवढं विलिप्रो हो द्या बरं, केवढं विलिप्रो. माय त्याचे मुखे घेतले, सुसोती तीच माय असते. मटामट लेकराचे 2 मुखे घेतले आणि लेकराची मुखे घेऊन एवढा मोठा देव, पण माईचं प्रेम कशाला म्हणतात माहिती? एवढा मोठा देव जग ज्याला जग सांभाळतो तो जग, पण असा हात धरलाय यशोदेनं. आईचं प्रेम बघा ना सासूजी, आईचं प्रेम. हात धरला आणि असा हात धरून कुणाच्या हातात दिला माहिती? पेंद्याच्या. पेंद्या सांभाळून आण बर का. याला माय म्हणतात. जगाला सांभाळणारा देव आहे,
पण पेंद्याला यशोदा म्हणते सांभाळणार आणि बा जवळीच खेळा जाऊ नका दुरी सांभाळा मुरारी प्राण माझा माझं लेकरू सांभाळणार बरं का माझं लेकरू सांभाळणार माईचं प्रेम आणि मग रानात गेले खेळ खेळले खेळ खेळत असताना त्या ठिकाणी महाराज खेळ खेळत असताना काला केल्याच्या नंतर ज्यावेळेला हा खेळ खेळत होते ना त्यावेळेला चेंडू फळीचा खेळ चालू होता चेंडू आणि जी देवानं चेंडू मारला ती यमुनेच्या डोहामध्ये अशा डोहात मारला त्या ठिकाणी कालिया नावाचा सर्प राहत होता ऐकता तुम्ही कालिया नावाचा सर्प राहत होता त्या कालिया सर्पाच्या डोहामध्ये भगवान परमात्मा चेंडू मारतायत पळत चेंडू काढण्याचं निमित्त दोन हाणतायत ते देवा तिकडे जाऊ नकोस त्यावेळेला देवानं उडी मारली इकडे सगळे गोपाळ यशोदेकडे गेले यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला यशोदे तुझा कृष्ण यमुनेमध्ये बुडालेला आहे असं सांगितलं गेलं सगळेजण पळत आले देवानं कालियाचं मर्दन केलं परमात्मा आले आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी यशोदेनं सांगितलं आता पुराणात थांबायचं नाही सगळे गोपाळ त्या ठिकाणी गावात गेले आणि गावात गेल्याच्या नंतर बरेच दिवस गोकुळामध्ये आनंदानं राहत होते राहत असताना एके दिवशी काहीतरी तळल्यासारखा आवाज येतो वास येत होता देवानं विचारलं मग आज काय आज तर इंद्राची पूजा आपल्याकडे आहे कशासाठी इंद्राची पूजा मग अरे इंद्र पाऊस पाडतो ना आपलं कुल दैवत इंद्र आहे अजिबात नाही आपल्याला इंद्राची पूजा करायची नाही गोवर्धनाची पूजा करायची सगळ्यांनी 56 प्रकारचा भोग बनवला आणि गोवर्धनाची पूजा करण्याकरता गेले गोवर्धनाची पूजा केली सगळ्यांनी चौकून काठ्या लावल्या परमात्म्यानं करंगळी लावली गोवर्धन पर्वत उचलला गेला मजा बघा ना यांनी काठ्या लावल्या होत्या काठ्या आणि काठ्या लावून गप बसले होते मधून मधून बोलत होते त्याला म्हणावं त्याची करंगळी काढून घे नुसती करंगळी लावून बसलाय आम्ही काट्या लावल्या आम्ही आधार दिलाय म्हणूनच आहे त्याला म्हणावं घी काढून त्याची करंगळी देवाच्या कानावर देवानं काढली नाही थोडी ढिली केली सगळ्या काट्या मोडून गेल्या त्यामुळे आपण काट्या लावून असो एखादा मनुष्य करंगळी लावून असो ती करंगळी फार मोलाची असते हे लक्षात ठेवा लक्षात आलं का नाही हा आणि मग महाराज म्हणाले देवा चुकलं माफ करा देवा चुकलं माफ करा अशा पद्धतीनं गोवर्धनाची पूजा त्या ठिकाणी केली गोवर्धन पूजा झाल्याच्या नंतर पुढे नंद बाबाला मायेचं दर्शन त्या ठिकाणी करून देतात ते गोपाळ वैकुंठाचा मालक आहेस तू मला वैकुंठात घेऊन जा आणि वैकुंठात घेऊन जातात पण वैकुंठात जाऊन काय बा करावे ओगेची बैसावे मौन रूप काय करावं वैकुंठाला जाऊन काही कळत नाही म्हणले नाही रे इथं गोपाळ नाही तिथं गाई नाही आपल्याला वैकुंठाला जायचं नाही वैकुंठातून परत घेऊन या आणि वैकुंठातून परत आले शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात की आपलं वैकुंठ हे पंढरपूर हे भूवैकुंठ पंढरपूर आहे मला वाटतंय पंढरपूर हे वैकुंठ आहे पण आज बडेवाडीमध्ये वेगळं वैकुंठ नाही वैकुंठ नगरीच तयार झाली जिकडं बघावं तिकडं माणसं दिसतात का नाही सांगा म्हणून एकदम सुंदर एवढे माणसं बसले तेवढे दोन्ही साईडला दिनेश दादा बाहेर आहेत बरोबर इकडले घ्या सगळे घ्या इकडं तर कुठपर्यंत लोक बसले दिसत नाही तोपर्यंत इकडं मागं बघावं तिकडं बघा कुठवर लोक आहेत मागं बघू नका थोपाट म्हणजे इकडं बघा मी सांगायला आलो आहे एवढं सगळं गच्च भरलंय आणि मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं आणि पुढे भागवताचा मुख्य गाभा त्याचा रास पंचाध्याय आहे रासलीलेचं वर्णन करून त्या ठिकाणी सांगतात रासलीलेचं वर्णन करत असताना एके दिवशी शरदाचं चांदणं सगळीकडे पडलं होतं आणि पडलेलं असताना मायेचा आश्रय घेऊन भगवान परमात्म्याने कदंबाच्या वृक्षाखाली जाऊन मुरली वाजवली वेणू वाजवल्याच्या नंतर सगळ्या गवळणी कृष्णाच्या दिशेनं त्या ठिकाणी येतात त्याला 2 गोष्टी सांगतो सविस्तर उद्या सांगतो 2च गोष्टी सांगतो रासलीलेचं वर्णन करत असताना रासलीला ज्याला ऐकाय त्याचा अंतकरण काम क्रोधापासून मुक्त असलं पाहिजे आणि ज्याला वर्णन करायची ना त्याचं अंतकरण सुद्धा शुद्ध असलं पाहिजे बरेच लोक याला व्याभिचार म्हणतात तुकोबरा म्हणजे ठीक आहे तुका म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार साधिले अपार निज सुख गवळणीने व्याभिचार केला असेल पण तो देवा बरोबर केला होता त्यांचा व्याभिचार सुद्धा धन्यतेला प्राप्त होता म्हणून सगळ्या गवळणींनी आता ऐका सगळ्या गवळणी देवाच्या दिशेने निघाल्या हातातलं काम टाकून दिलं आता सप्ताह सुरू झालाय म्हणजे आपण हातातलं काम टाकून दिलं का नाही सांगा हातातलं काम टाकून दिलं आप तशा गवळणी निघाल्या एकच गवळण होती त्याच्यामध्ये एक ती गवळण मात्र त्या ठिकाणी तिला घरचे जाऊ देत नव्हते नाही जायचं नाही एवढ्या रात्री कुठं जात असतात का त्याच्या दिशेने जायचं
आवडायचं नाही. ऐका गड्या, प्रेम बघा, प्रेम कशाला म्हणतात. अरे कुणीतरी आवडणं याचं नाव प्रेम नाही, त्याच्याशिवाय कोणीच न आवडणं याचं नाव प्रेम आहे. प्रेम का मतलब ये नहीं कि हर रोज बात होना, हर रोज मैसेज होना, नहीं नहीं, प्रेम का मतलब ये नहीं. क्या मतलब है प्रेम का? तो बाबूजी प्रेम का मतलब हमारा प्रियतम जहां भी है वहां पर वो खुश देख के आप खुश हो जाना, इसी का नाम प्रेम कहलाता है. किसी ने कहा कि महाराज जी नेचर और सिग्नेचर कभी बदलते नहीं. मुझे बड़ी हंसी आई. मैंने कहा कि बेटा नेचर और सिग्नेचर दोनों ही बदल जाते हैं. उंगली को चोट लगी तो सिग्नेचर बदल जाते हैं, दिल को चोट लगी तो नेचर बदल जाता है. प्रेम की कोई व्याख्या नहीं, प्रेम की कोई जाति नहीं. अरे प्रेम की कोई व्याख्या हो, प्रेम की कोई जाति हो तो केवल आंसू बहाना, यही प्रेम की व्याख्या है. आता लक्ष द्या, त्या गवळणीनं सांगितलं शरीरावर प्रेम असेल माझ्या नवऱ्याचं, पण मनावर प्रेम, मी मनातून प्रेम केले कृष्णावर. तिनं लगेच शरीर टाकून दिलं आणि सगळ्या गवळणीच्या अगोदर देवाच्या ज्योती जाऊन मिलन झाली. सगळ्या त्याचं व्यवस्थित उद्या सांगतो. सगळ्या गवळणी कृष्ण परमात्म्याजवळ आल्या आणि कृष्ण परमात्म्याजवळ आल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्म्याबरोबर सगळ्या गवळणींनी रासलीला केली. तो प्रसंग आपल्याला बघायचा आहे आणि तो झाकी येण्यासाठी रस्ता द्या, थोडासा त्यांना येऊ द्या, राधा कृष्णाला येऊ द्या. आता स्टेजवरचे खाली उतरा. तुम्ही इकडे या, महाराज मंडळी इकडे या, बाकी खाली उतरा. आता का ना खाली उतरा, बाकीचे खाली उतरा. काय नाव आहे? आपण इकडे हा, चला. राधा कृष्णाचं गवळणीचं आगमन, रासलीलेचा प्रसंग आपल्याला पाहायचा आहे. वर कुणी येणार नाही याची दक्षता आहे. ग्रंथ घ्या. इथे हे तुकाराम महाराज लाडे यांनी भगवान बाबाचं चरित्र लिहिलं. इकडे बघा माझ्याकडे एकदा. हा ग्रंथ लिहिलाय भगवान बाबाचा, लाईव्ह मध्ये दाखवून घ्या. हे भगवान बाबाचा ग्रंथ लिहिला दिनेश दादा. तुकाराम महाराज लाड, चिखली गाव, आष्टी, बरोबर, तालुका पाटोदा तालुक्यात, आंबळाच्या बरडावर महंत येते. बाबाचं चरित्र लिहिलंय, संपूर्ण चरित्र आहे आणि त्या ग्रंथ विक्रीला आहे. त्याची किंमत 400 रुपये आहे. आपण सर्वांनी हा ग्रंथ घेऊन जा. एकदा जोरदार टाळी बाबाचं चरित्र लिहिल्याबद्दल. चला.